12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण, कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला. कुठे लागलंय? सुनीता ताई. हो 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 बोला ना. सुनीता ताई, कोटी कोटी तुम्हाला नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताई. समर्थ. बोला ताई. मी पहिला लावलं ते जरा चुकीचं लावलं. अच्छा अच्छा. हा मग परत हे केलं मी. अच्छा अच्छा. तुमच्याशी खूप खूप बोलायचं, किती महिने मी हे करते, पण अनुभव काय शेअर ते करायचा प्रयत्न का? करते. हा, अनुभव शेअर करायचाय. आणि आताच मला परवा म्हणजे थोडं टेन्शन मध्ये मुलींच्या अरे जवळ 10-12 देव होते माझे. 10-12 काय 15 होते. अरे बापरे. तर त्यातले मुलीला, मोठ्या मुलीला अशी पिकनिकला गेलेली तेव्हा तिला भेटलं खंडोबा, भवानी वगैरे असं. हा हा हा. तर नंतर मग एका बाईने काढला आणि तिच्यात टाकला. ते पण मला समजलं माझ्याकडून हिच्याकडे जातोय रात्रीच्या टायमाला. अय्या. तिने नाही घेतला. हा. तिने असं केलं की हिच्याकडे जाऊ दे म्हणून, अरे आणि बापरे. छोट्या मुलीकडे थोडं हे केलं. ते छोट्या मुलीचं मला नाही समजलं, पण त्या कोपऱ्यात मी ह्या साईडला मी अशी झोपलेली ना, हा तर हा ती हा. पण बोलली, मम्मी काहीतरी येत त्याकडून माझ्याकडे. अरे आणि आपण बापरे. कसं टोपातलं असं हो हो तशा हो. पद्धतीत तो माझ्याकडून असं निघून निघून जायत होता. आणि अरे प्रत्येक देव मला आणि दर्शन देऊन तिच्याकडे गेले. हा हा हा. तर ती म्हणते, काय मम्मी मी काही घेतलं नाही, मी काही मागितलं नाही तुझ्याकडे, तेच आलेत. असं काय आलेत, कसं काय मला माहिती नाही. हा. पण ते एका बाईने तसं केलं की अरे बापरे. माझ्याकडे काढून ते तिच्याकडे हे केलं. अरे. आणि शिवाय मला एकदा बोलवलं, मी नारळ घेऊन गेली हा आणि तिला मी 100 रुपये ठेवले. हा. आणि तिला बोलली, मला असं असं माझं हे झालं म्हणून. तर ती उलट सांगितलं मला. हा. शिवाय तिच्या मुलाच्या हातात माझ्या हातातून पैसे द्यायचं ते पण केलं. आणि ते मला आल्यानंतर समजलं. अरे अरे. हा, की लक्ष्मी हिच्या हातातून येऊ दे म्हणजे असं. अरे अरे बापरे. हा, मग तिथून मग आताच ही गोष्ट, ही 4-5 दिवसाची गोष्ट. मी ते टेन्शन मध्ये एक दिवस पूजा करते, एक दिवस नाही करत. हा आणि ह्या रूम मध्ये ती आल्यापासून, कारण 7 मजल्यावर होती, हा बलिराम कॉम्प्लेक्स तीच बिल्डिंग आहे. हा 3ऱ्या फ्लोअरला तिने रूम घेतला माझ्या मुलीनी. हा ते हा. बेडरूम मध्ये झोपते ना, तिथनं मला उठायलाच नाही होत. नाहीतर हा. तिथे मी 4ला 3ला कधीही उठायची मी. अरे बापरे. मला हा ती ओरडायची, मम्मी नको, तू आधीच अशक्तपणा आहे आणि तू कशाला उठतेस. हा म्हटलं काय करायचंय, तुला काही त्रास नाही ना, मला त्रास होईल, मी बघेन. हा तर हा. इथे आल्यावर उठायलाच होत नाही. किती प्रार्थना केली, नाहीच काय. अरे मग बापरे. त्याच्यानंतर मग माझी आता ही मुलगी येऊन कालच गेली. हा हा हा. मोठी मुलगी शिवर्धनला राहते, तिचं नाही बरोबर सरलं काय. हा हा हा. त्यासाठी तिला मी माफ केलं आणि ती द्यायला आलेली. अरे. पण ह्या छोट्या मुलीनी काय केलं आणि जावयाने काय केलं ते माहिती नाही मला. हा तर ती हा मम्मी म्हणली, तुला मी ती देते. कारण हा मला ते बाकीचे देव भेटले, पण एक आजी म्हणजे आई होती ती. हा हा हा. तिला भाचे बिचे सगळे होते. अच्छा. हा हा हा. पण तिला काय झालं, हॉस्पिटलमध्ये 1 वर्षाला ऍडमिट केली होती. म्हणजे माझं लग्न नव्हतं झालेलं. अच्छा अच्छा. हा तर हा. मी देवाशी नारळ ठेवला आणि म्हटलं, तिचा घटस्थापना येतोय तर तिला येऊ हम्म. दे. हा तर हा. मी तिला जाऊन ते नारळ ठेवला आणि तिला अगरबत्तीची उगती लावली. हा हा आणि हा. तुम्ही म्हटलं 2 दिवस अगोदर तुम्ही याल दसऱ्याला हा हा हा. बघा. तर म्हटली चालेल, आले तर बरं होईल, अलका मी चांगली आहे ग मला म्हणते. हो. तर हा, तिच्याच माणसाने तिला असं फसवून तिला ऍडमिट केलेले, काय 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 करून अरे असं. अरे अरे अरे. हा, मी वरलीला होती बहिणीकडे त्यावेळेस. हा हा. दुसऱ्या दिवशी घटस्थापना म्हणून मी म्हटलं चल जाऊया हा करून. आजी आलेली मला समजलं तिथेच. मला हा 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 मला हा. मला दृष्टांत देवी दाखवायची.
हा तर हा. मला असं वाटत होतं कोणतरी मला लवकर लवकर चालायला ढकलतोय. अरे तर बापरे! हा हा हा. म्हणजे ते देवीच की जा बरोबर. मग लवकर तू. आणि हं. जशी तिची पायरी मी उतरली हा तसं तिच्या अंगात देवी आली, कलकत्तावाली. तिच्या 3-4 शक्त्या तिच्या चांगल्या होत्या अशा. हा 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 हा. तर ती अंगात आली आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटली, ह्या माझ्यानंतर तुझ्याकडे राहतील. अरे बापरे! हा हा हा. आशीर्वाद तिने दिला मला. अरे वा. हा तर मी कुणालाच सांगितलं नाही. तर मी कधी कुणाला तरी सांगायची नाही, पण हा शब्द माझा कुणाकडे निघालाच नाही असं. हा हा हा. तर एक बाबा मला बोलले, दत्त मंदिरात मला लय दत्ताचं खूप वेड होतं. हे हो. स्वामींचं मला काही माहिती नव्हतं. हा हा हा. मी देवांचं कुठलं आरती ऐकले ना तर मला ती खूप मी थांबायची कधी रस्त्याने पण. एवढं अरे मला वा. आवड आहे. हा हा. हां. पण मला हे स्वामींचं बिलकुल काही माहित नव्हतं. अच्छा. हा दत्ताचे मी भक्त भरपूर आहे. हा 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 हा. तर काय सांगत होती पहिलं मी तुम्हाला? हा मग तिच्या अंगात ते देवी आली ना हां. आशीर्वाद दिला. हा. तर ती अशी बोलली मला, मी कुणाला सांगितलं नाही. हम्म. आणि नंतर मग माझं लग्नाची वेळ आली तर मी म्हटलं, आजी मला कोण सांगेल? ती मला म्हणायची, आई बोल. पण मी हा. आई नाही, पण तिने मला मुलगी म्हणून तिने शब्द दिलाय. हो. आणि आईला पोचवायला तूच येशील. तर म्हटलं मला कोण सांगेल? तू बरोबर. कुठे आहेस, कुठे नाही, कसं कळेल? मी एक टाइमाला असं प्रयत्न केलेला की ती एकटीच आहे, तिला आणावी इथे माझ्याकडे. हा हा हा. पण तेव्हा माझी परिस्थिती पण साथ नव्हती मला देत. बरोबर. हा. म्हणून तिला नाही आणली. मी हालात, पण तिला कशाला हालात काढू मी म्हटलं. बरोबर. हा. मग एक दिवस असं झालं, मला सारखी देवी दाखवी, तुझं स्थान भरवलेलं आहे, तुझं स्थान भरवलेलं आहे. हो. पण मी माझ्या कामात, माझ्या टेन्शन मध्ये नाही मी लक्ष दिलं. हा हा पण हा. त्यातनं मी म्हणायची, माझं स्थान माझं काय असं. हा हा मग हा. 6 महिने तिला असं हे व्हायला हा हा हा. टायमिंग तिचं. हा 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 तर हा. मग मला असं डोक्यात आलं, अमुक ह्याचा नंबर घ्यावा. तर मी नंबर घेतलं. हा. तर म्हटली, ती लिक्विडवर आहे. अरे काय म्हणतेस बापरे! तू? तर हा. हो. मग ती बापरे! स्वतः प्रत्यक्ष आली स्वप्नात. बघा. चांगला गळ्यात मंगळसूत्र एवढी मोठी, म्हणजे ती देवी तिची माहेरची हो तीच हो हो. धरून आली. आणि सोफ्यावर बसले आणि हम्म. मला सांगते की हे कोण? तर तुझे आजोबा. अरे आणि बापरे! तर मी समजून गेली की हा. तिचा जो वचन होता तो आता. मला थोडासा समजलं असं. हा हा हा. त्या अजितला मी सांगितलं, म्हटलं अजित तू मला घेऊन जाशील काय? हा कारण मला भेटायचं आहे. तर 15 ऑगस्टला मला सुट्टी होती. हा हा हा. तर मी गेले हा. आणि नारळ पाणी बघत होती. नारळ पाणी कुठे भेटच नाही. सकाळचं टायमिंग ना ना बोरवलीला. बरोबर. हा मग तेव्हा नाही मिळत. तर नाही म्हटलं जाऊ दे. मग साखरेचं पाणी होतं, 3 चमचे पाजलं पाणी. हा मी कोण? हलका अशी हळूच बोलली. हा असं डोलं उघडलं नव्हतं तिने. हा हा पण हा ती मला ओळखलं तिने, ही कोण आहे म्हणून. हा हा हा. पाया पडली. हम्म. आणि मग नंतर हे काय ग? पाणी पाजलं आणि पाणी पाजलं आणि मग मी आली. हम्म तर हम्म त्या रात्रीला झोपली मी. हम्म. आणि सकाळी 5ला मला बरोबर समजलं की हिचा गेली आज. गेली म्हणून. हा. आणि नशीब ती त्या भाचा होता, म्हणजे भाची मेली आणि त्या भाच्याला तिने लहानाची मोठी केलं आणि त्यांनी नाही नीट बघितलं. बघा. हो, त्यांनी नाही बघितलं. असं म्हातारपण फार बाळ वाईट असतं. कसं म्हातारपण बघा. एक मोठा शाप आहे माणसाला. श्राप आहे. हो, खरंच खरंय. एक म्हणतात ना, बालपण आणि म्हातारपण सारखाच येतो. हो आणि त्या टायमाला मी जवळ हवी तिला काही पुरवलं असतं, पण हो. मला माहितीच नव्हतं ती कुठे आहे काय आहे ती. हा हा. पण ती मला वर्षभर दाखवित होती, बघा. तरी मला समजलं नाही. आणि नंतर मग तिचा एकदम टाइम जवळ आला ना, तर प्रत्यक्ष ती स्वप्नात आली. हो ना. तेव्हा मी धडाधड हे केलं, ह्याचा नंबर कुठे आहे, नंबर त्याचा नंबर शोधला. कुठे हा आहे, हा. शोधायला लागले. मग मी तो त्या उदयने नंबर माझा लिहून घेतला. ताई तुझा नंबर दे म्हणून. त्याला हम्म. मी राखी बांधायची. हा हा हा. तर गेली आणि पहिली त्याला मिठी मारली आणि मला रडायला लागली. कारण एवढं ह्याला लाडात मी हे केलं, जे पाहिजे त्याला मी द्यायची हा करून. हा 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 हा. तर काही नाही ताई, काही नाही ताई, बस असं बोलायला लागला. हम्म आणि मला नंबर घेतला त्यांनी लिहून. हम्म. नंबर दिला तर मला त्याचा फोन यायच्या आधीच समजलं की ही गेली म्हणून. मग हा. मी कामावर जायसाठी फेऱ्या मारते, काय करू तितक्याच फोन आला ह्याचा. अरे. ती लोक आक्का म्हणायची, आक्का हा हा संपली हा म्हणून. हा हा. मग मी सगळ्यांच्या आधी बहुतेक मीच गेली लवकर. मी ओ. गेली सगळ्यांच्या आधी. तिचे भाव भाच्या कोण होत्या त्यांच्या आधीच मी गेली तिथे. अरे वा. हा. गेले आणि मग नंतर
असंच मला ते रडायलाच आलं. ती म्हणजे आईचं तिने शब्द दिला आणि मुलगी म्हणून तू आणि मी आई तुझी. हा. तसं तिला ते मी हे केलं आणि मीच तिचं तिची अंघोळ म्हणा, तिला हार घालणं म्हणा, सगळं मीच केलं, माझ्याच हातातून केलं. कोण बापरे. बोलला नाही की तू नको म्हणू करू. हा 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 कोणी नाही बोललं काय की, एवढंच मला नव्हतं समजत की हा. सोन्याचं काहीतरी तिच्या तोंडात टाकायला मी पटकन माझ्या फुलीचा दांडा मोडला असता आणि टाकला असता. हो हो पण हो हो. तेवढं मला नव्हतं समजत काय. मी कधी बरोबर. त्याच्या कधी असं केलेलं नाही. हा. केलेलं नाही. हा पण तुम्हाला दुःख वाटलं. पण ती मेली तिथे. हम्म. पण मला 12 दिवस माझ्या घरात असं वाटत होतं की माझ्याच इथं काय झालंय. अगो बाई बघा. हा मग दसरा टाइम तिचा आला. हम्म दसऱ्याला मी तिथेही गेली. हम्म तिथं बघितलं काय केलं ह्या मुलांनी. तर हम्म आपला लॉक करून गेलेला, चावी बाजूला दिली. मी खोललं, दर्शन केलं. हम्म. फोटोची पूजा करतो तो. हा हा हा. हा मग मला काय म्हणते, अगं दसऱ्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हा तू काय कर, पाळणा आण छोटासा हा आणि त्याच्यात खोबऱ्याची वाटी आणि गुळ ठेव. हा हा. तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की हे ठेवायचंय मला. तू हा. हो हो बस कर, तू किती देव ठेवशील, त्यांना देवाचा नाही वेड आहे. अच्छा अच्छा. अरे हा. म्हणलं उगच केलं मी, ह्यांना सांगितलं कारण कलकत्तावाली देवी तिने मला दिला नव्हती ओ. आणि ती देवी द्यायला ती आलेली. ओ. हा ती हम्म देवी रक्षक वाघ हम्म. आणि एक तिची गावची देवी जणी अच्छा. म्हणून तिला बोलतात. हा हा. तर ती गावची देवी माझं लग्न होऊन एकदा मला सायला पण आलेली. हो. कशी आलेली बघा, हम्म. 15 दिवस लग्न झालं माझं आणि जाऊ काय म्हणते तू हिश्श्याचा बोल अरे 2 बापरे नंबर दिलेला. लगेच. हा तर मी हा कशी म्हटलं बोलणार, मी त्यांची सून झाले, ह्याची बायको झाले, हा. पण मी 15 दिवसात नाही मी बोलू शकत अशी. बरोबर तर बरोबर. नाही नाही तू बोल. हा तर मी म्हटले नाही हे नाही मी बोलणार मी. हा. तर नंतर मग ती स्वतःच सांगायला लागली, अलका बोलते ईशा करायचा म्हणून. अय्या. तर माझा 2 नंबर दीर बोलायला लागले, की तू कोण बोलणारी. हा म्हटलं हे दादा तुम्ही बोलायला चुकताय, मी तुमची भाऊजय आहे, यांची पत्नी आहे आणि शंकर मोऱ्यांची सून आहे मी. हा हा हा. पण मी नाही बोलले म्हणते. मला म्हणजे तेव्हा ना स्टोर बनवायची. हा स्टोर हात ठेव, अग्नीवर हात ठेव, अग्नीवर हात ठेवला मी. हा हा आणि शंकराचा आणि गणपतीचा सगळा एक कॅलेंडर होता, त्याच्यावर हात ठेव. हा हा. त्याच्यावर हात ठेवला आणि तिला माहिती नाही वेडीला की हे सगळं माझ्याकडे आहे. बरोबर. हा मग मी काय बोलली नाही, रडली नाही, काहीच नाही बोलली, झोपली. हा आणि दुसऱ्या दिवशी मला देवी बाहेर अशी दिसायला लागली हॉलमध्ये. हा. मलाच दिसते अरे ह्या बापरे. ह्या साईडला, ह्या साईडला, ह्या साईडला. अरे आणि मला बापरे. असं सुचत पण नाही की तिला नमस्कार करू का काय करू. हो हो असं हो. हा काही सुचत नाही. म्हणजे ती सायला माझ्या आली. बरोबर. मी हाक पण नाही मारली. हा. मी समजून गेले ही देवी आजीने हे केले. आणि ती हम्म. जेव्हा जिवंत होती ना, तेव्हा दसऱ्याला मी पाया पडते त्यांच्या आणि ती माझ्या डोक्यावर हात ठेवते. हो हो हो. आणि जेव्हा त्यांचं असं झालं तेव्हा हे दिला आणि मला ती देवींबरोबर आहे. आणि हा 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 हा. हा त्या देवी आहेत ना, त्यांच्या बरोबर ती पण आहे. हा हा हा. हा तर असं करून मी आता ह्या दोघी मुलींना बोलली काय, मला फक्त आजीची एक देवी दे. हा हा हा. मी दुसरं नाही मागेत. मी गणपती माझ्याकडे आहे, संतोषी माता माझ्याकडे आहे हम्म. आणि महालक्ष्मी मला दे. कारण महालक्ष्मीचा मी दर मार्गशीर्ष आलं का म्हणायची, मी तुझा मी ह्याचा मुकुट बनवेन. अच्छा. ते काय खिचकड्याचं ठेवतात, हा हा पितळेचं मी बनवेन. हा तर हा मी बनवायला, मला ह्या मुलीकडे 2 नंबर वालीकडे आली आणि मला बनवायला नाही भेटलं, जायला भेटायचं नाही. कुठं जातेस, काय जातेस, हा कधी येशील, असा तिथे प्रश्न असायचा. हा ही हा जरा स्ट्रिक्ट आहे आणि ती जरा हा नरम आहे. हा तर मला म्हणते मम्मी तुला महालक्ष्मी पाहिजे, मग तू कुणाला देशील नंतर. म्हणलं तुलाच देईन मी, हा तिच्याकडे भरपूर देव आहेत, आता तुला देईन मी. हा. तर नाही, त्या माणसाने पण काय केलं, महालक्ष्मी, सातीआसरा, खंडोबा, तुळजापूरची भवानी हम्म. अशी तिला द्यायचं हे केलं त्यांनी. हा हा. म्हटलं आता देवावर ठेवलं मी, स्वामी माझे आहेत हम्म. आणि संतोषी माता आणि गणपती बाप्पा आहेत. हम्म. तर म्हटलं जाऊ दे आता, काय बोलायचं नाही. हम्म. मी म्हटलं तिला मोठीला म्हणलं, खरं सांग की मला ती मुकुट घेऊन महालक्ष्मी मला त्याच्यावर बसवून देणार आहेत का, नाही तर मी मुकुट घेईन आणि मी लावेल. बरं. हा तर ती काय हो हो म्हणते, पण टालाटाली करते. मी तेच देवीला प्रश्न टाकलाय, हा. मला काय ते खरं दाखव. माझं हम्म. मान भरलेलं नव्हतं एवढंच. हा हा हा. हा मी मान नाही भरलं, मान भरायला मला कोण भेटलंच नाही. अच्छा. हा हा. हा आणि मला जायची असं हे टाइम पण नाही भेटलं. शिवाय मी म्हटलं देवी मला दाखवते, हा कोण करतोय, उंबरट्याच्या आतमध्ये घ्यायची नाही, हम्म. दाखवायची. ह्याने केले नाही, बाहेर काढायची ती. हम्म. उद्या काय होणार ते मला सगळं दाखवायची. म्हणजे तुम्ही हे सगळे देव असे प्रत्येकाच्या घरात आहेत का एवढे देव?
प्रत्येकाच्या घरी नाही मलाच प्रसन्न झालेले आहे ते. अच्छा अच्छा अच्छा. मी लहान होती तेव्हा माझे वडील वारले. हा हा मग हा आईला मी प्रश्न मोठे मोठे करायची. हा 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 हा. हा झाड कसा झाला आणि हा देवानी, मग ते देवाशी बसायची मी, माझ्या वडिलांना पाठवून दे देवा. मग एक दिवस ओ मी मंदिरात गेली. हा मग तुम्ही छोटा तिथं नाही ऐकत म्हणून मी देवा इथे आले, माझ्या वडिलांना पाठव, आम्ही कसे राहणार, आम्हाला त्यांची आठवण येते. अय्या. ती आई म्हणायची कोण नाही ही, पण ही मला मोठे प्रश्न विचारते. हा 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 हा. म्हणून आजोबांना सांगितलं तुम्ही हिला घेऊन जा. हम्म. मी काय 3-3.5 वर्षाची का 4 वर्षाची होती. आईच्या आईकडे. हा, आईच्या आईकडे. हम्म. मग ती मला चांगली बघायची अरे वा. आणि तिला नाही मी जास्त ही करायची. मामा पण लाड करायचे, सगळी चुलत मामा पण लाड करायचे. हा हा हा. तर एक दिवस असं झालं, काहीतरी 5-6 वर्षाचे असेल, हम्म. तर मामा मला गणपती विसर्जन करायला घेऊन गेले. तरी हा आजोबा म्हटले तिला नको नेऊ, नदीत पाणी असलं तर हा हा. जास्ती. नाही मी तिला बघेन, मी घेऊन जातो तिला. अरे. आणि नेमकं काय झालं हा. की बरोबर सगळी पोरी विरी होत्या बरोबर, आणि एका क्षणात अशी सगळी लांब झाली. मामा गणपती घेतलेला मामाने, आणि हा. मी नदीच्या मधोमध. अरे तर बापरे. मग नंतर कोणतरी ओरडला, मधुकर तुझी भाची बघ. तसं त्यांनी पलीकडे गणपती ठेवलं आणि न्यायला आले, हा आणि एक अशी काडी असते ना गवताची, हा हा. त्या गवताच्या काडीला मी पकडून अशी होती. बापरे. तर मला म्हटले पाय तू सोडू नको खालचं, हा ते हा घट्ट ह्याला पकड. हा मग हा. त्यावेळेस मला गणपती तो भेटला, प्रसन्न झाला मला. ओ. हा. आणि हम्म. मी तिथून मग सुरुवात केली बोलायची. काय हे बापरे. कोंबडी कापता, हे काय हे खाता तुम्ही, ओ. शी. तर मला मारायचे, तू खातेस आणि तू हे अशी बोलतेस. हम्म. नंतर मामांचं लग्न झालं, मग हम्म. मामी थोडी किटकिट करायला लागली. मग हम्म. आजी म्हटली तू असं कर, घेऊन जा हिला. मग हम्म. तिकडे गेली, तर तिथे पण मामांच्या तिथे पण आईची काकी होती ना, हम्म. ती मला मंदिरात घेऊन जायची. अरे बापरे. हा. आणि तिथून इकडे आली माझ्या गावी, तर माझ्या आईची सासू पण ती हम्म. चुलत, हा आणि आत्या पण त्याच हा हा गावची. हा तर ती मला घेऊन जायची मंदिरात. हा हा शंकराचा मंदिर आहे, हा बेलाचं झाड आहे, हा याला हा. प्रदक्षिणा एवढे घाल, राम राम बोल रस्त्याने जाताना. अरे बापरे. हा. हा. मग ती मला ती सगळं देवाची संस्कार नावं घडत गेले ते. हा हा. सगळं सांगायची. आणि तसं तसं देव मला ते भेटत गेलं. हो. मला सांगायची असा नमस्कार कर, असं बोल, दत्त दत्त बोल. म्हणजे दत्तांच्या हे मला तुम्हाला असे एवढे वेगवेगळे देवांचे अनुभव आले असे. आले. हा. हम्म. दर्शन पण त्यांनी दिलं, आणि मला हो खूप हो. म्हणजे मग आता त्याच्यामध्ये मी ना स्वामींचं काय करता तुम्ही? स्वामींचं ना, खरं सांगू मी आता मध्यंतर करते नाही करते असं केलं, पण त्या दुसऱ्या दोघी जणी आहेत एवढ्या सांगतात, आणि तुमचं पण मी ऐकते. हा. तर मी म्हटलं नाही हे चुकीचं आहे त्यांचं, एवढं हे आपल्यासाठी तत्व आहे. हे करून सांगतेत आणि आपण नाही करायचं. मग परवा मी 4 वाजता 4:30ला उठली आणि सुरुवात केली हा हा करायची, आंघोळ वगैरे करून. हा आज जरा उठायला जरा उशीर झाला, कसं म्हणजे जागीच होती पण कशी नाही उठली माहिती नाही. हा हा हा. म्हटलं स्वामी मला उठवत जा पहिल्यासारखं. बरं करतील उठायला. स्वामी, सगळं नीट करतील हा ताई. हो मी हो. शेअर करते. हा हा. आणि हा हा मी एकदा पडली होती 7 माल्यावर असताना हा हा किचन मध्ये. तर माझ्या गुडघ्याची पाठची साईड आहे ना, ती नस माझी दुखत होती. हा तेव्हा स्वामी आले आणि म्हणले बघू दे तुझं पायाचं. हा हा, हा स्वप्नातच. हा हा. आणि ती नस उठली आणि मी पाय हलवते तर माझं नस नाही ती दुखायला लागली. अरे वा, हा. चांगलं नस झाली. माझी झाली बरी. आणि आताची गोष्ट, हा तुम्हाला अर्धवट ठेवलं, मी झोपली होती हा आणि मंदिर दिसलं, पायऱ्या उतरून गेली, परत चढली मी हा 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 मंदिरला. मी हात फिरवते बघ तिथे काय असेल, तर हा. दोघं एक दिसला, अरे तू स्वामीला निवत नाही दाखवीत, तुला स्वामी कसे दिसतील. ओ. हा. परत परत एक माणूस दिसला. हम्म म्हटलं इथे मी हात फिरवते बघते, कोणच नाही मला मंदिरात दिसत. हम्म. तर मला ते स्वामींनी दाखवलं, म्हणजे तू निवत मी एक दिवस दाखवते, एक दिवस, पण सकाळचं नक्की दाखवते मी. हा खडी हा हा. साखर नाही तर बिस्किट नाही तर काही असू दे ते दाखवते मी. पण सकाळचं आपलं जेवण असतं ना. नाही, ती माझी मुलगी काय करते, जेवण बनवलं आणि डाळ भात का त्या मुलीला घेते. हा मी हा तिला बोलली मला फक्त आवाज देत जा, मी इकडे तिकडे असली तर, आणि हा मला निवत काढून स्वामींना ठेव दे. हा हा. आणि तिला सण असला का ती निवत बरोबर भरेल. एरवी हम्म. निवत नाही दाखवणार. मी म्हटलं नेहमी निवत आपण करायचं. बरोबर तर ते बरोबर. नाही करत, तिला ती जिद्दी आणि रागिष्ट आहे हा हा छोटीवाली. हा. हा हा. तर आता मला अनुभव आलेत त्यांच्या स्वामींचं. मी 25
जवळजवळ 30 वर्षे अगोदर मी अक्कलकोटला गेलेली ओ आणि स्वामींना अशी वरती मान करून बघते तर मला ताई सांगते अगं ते स्वामी आहेत, उंच आहेत ते, हा आणि हा ते मला त्यांनी पण मला येऊन दर्शन दिलं ओ त्यावेळेस. हा, दर्शन दिलं. मी छान छान ताई हा. ज्या हे ज्या देवांना बघितलं ना त्या देवांना मी प्रसन्न करून घेतली. अरे वा. हा, आणि मी देवातच म्हणजे लहानापासून देवात मला हिच्याकडे मला पूजा करायला मिळत ना तेव्हा मी चिडचिड होते की हा हा मी आता रूम पण चेंज केलाय, इथे रूम घेतलाय, पण ते रूम नाही मला आवडलं, ते मी चेंज करेन. मला असं वाटतं की हिच्याकडनं बाहेर पडावं म्हणजे मला पूजा माझी करायला मिळेल हा अशी. तर तिने थांबवले जरा मला. हा होईल आणि ताई सगळं व्यवस्थित तुम्ही तुमचा आवाज खूप गोड आहे. तुम्हाला सांगू मी एक शब्द कमी आहे कारण तुम्ही एक नाता जोडताय सगळ्यांशी. सगळी तुमच्याशी तुम्हाला बोलतात ताई, कोण काकी, कोण काय, एक नातं जोडलं जातंय तुमच्याशी. बरोबर खूप बरोबर. तुमचा आवाज ऐकून ना मी ते ऐकतच बसते. खरंच सांगते. हा, तुम्ही पण कोटी कोटी खूप गोड तुम्हाला बोलत. नमस्कार. नाही ताई, स्वामींना करा आणि त्या माझ्या नमस्कार. दोघींना सांगा मी करते पूजा. नाही त्या पण त्यांना. आणि येतील हळूहळू मार्गात. एक निरोप सांगायचा आहे. हा. मिलिंद दादा त्यांचा आडनाव मला नाही आठवत, त्यांना जर सांगू शकले तर सांगा त्यांचा व्हिडिओ. मी एक बघितलं नाही, तिथून ते पाठवत नाही, त्यांना राग आला असेल हा तर हा. त्यांना तुम्ही सांगा माझा निरोप की व्हिडिओ. कोण मिलिंद? ते पत्रकार आहेत ते. हो का, माझ्याकडे नाही नंबर त्यांचा. नाही, त्या ह्या नाही. दोघींना कदाचित माहिती आहे, हाय माहिती त्यांना. हा हा हा. हा, त्यांचं ते थिएटरला त्यांचं काहीतरी हे होतं अच्छा अच्छा स्वामींचं, ते स्वामींचं सांगत होते आणि मी या टेन्शन मध्ये असेल तर बंद करायची ना, अच्छा तर अच्छा. ते बंद केलं, तिथून नाही पाठवत ते. अच्छा आणि ह्या अच्छा. दोघींना माझं पण निरोप सांगा की मी बर. करते पूजा. मी कधी पूजामध्ये कमी नाही पडणार हो मी. ताई, हो ताई. हा हा होईल हा. तुमच्याकडनं सगळं तुमच्याशी छान होईल. बोलले, खूप बरं वाटलं हा मला. हा. श्री हा, स्वामी समर्थ ताई. श्री हा, स्वामी समर्थ. श्री जय जय स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.